मित्रांनो, जेन झेड यांचं एक नवीन ॲरोमा फ्लेवर्ड वॉटर म्हणजे ॲरोमायुक्त पाण्याचं नवीन प्रस्थ या जनरेशन झेडमध्ये माजल्याचं तुम्हाला माहीत आहे काय? आता तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी लहानपणी महानगरपालिकेच्या पाण्याच्या नळाला असं हाताने पाणी घेऊन पिल्याची आपली उदाहरणं आहेत. म्हणजे आपण लहानपणी कुठेही महानगरपालिकेचा नळ असेल तर पाणी प्यायचो. उन्हाळ्यात जिथं जिथं पाणपोई स्थापित केलेली आहे तिथे त्या रांजणामध्ये आपलं जे वरगाळं असतं त्या वरगाळ्याने त्या प्लास्टिकच्या ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या ग्लासात पाणी घेऊन ते पाणी प्यायचं. असं सगळं अनुभवलेलं आहे आपण. माठातलं, रांजण्यातलं, डेऱ्यातलं, हंड्यातलं, कळशीतलं, पिंपातलं, ड्रममधील सगळ्या प्रकारचं पाणी पिऊन तंदुरुस्त झालेली पिढी आहोत. आपण झऱ्याचं पाणी पिलं आहे, आपण वाहणाऱ्या ओढ्याच्या कडेला मातीमध्ये किंवा वाळूमध्ये खड्डा करून तिथं निर्माण झालेलं पाणी पिलं आहे, आपण कुंडातलं पाणी पिलं आहे. मग ते कुंड सिंहगडावरचं असो, इतर कुठल्या ठिकाणांचं असो, आपण बोरचं पाणी पिलेलं आहे. म्हणजे हातपंप असेल, कूपनलिका असेल, विहिरी असतील, असंख्य ठिकाणांचं पाणी पिऊन आपण पाणी समृद्ध झालेलं आहोत. तरीही आपल्यामध्ये हा 12 गावचं पाणी पिलेलं आहे अशा प्रकारचा बेरकीपणा नाही. ते वाईट अंगाने कोणी म्हणलं असेल तर म्हणलेलं असेल. तथापि जनरेशन झेडमध्ये हे जे आरोमायुक्त पाण्याचं प्रस्थ माजलेलं आहे ते नेमकं काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता माझ्याकडे जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे ते आपण वाचूया. म्हणजे ही जी संकल्पना आहे ॲरोमा फ्लेवर्ड वॉटर, ॲरोमायुक्त पाणी म्हणजे काय? द कन्सेप्ट क्लिक्स इवन दो इट डज नॉट फील प्रीमियम फॉर एव्हरीडे यूज. Regular flavored water has added sugar while aroma flavored water uses scent to create flavor with zero sugar or calories, making it a cleaner, lighter option. असं त्यांनी म्हणलेलं आहे. आता एक वेबसाईट आहे, ती वेबसाईट काय म्हणते की ॲज यू ड्रिंक एअर पिक्स अप सेंट फ्रॉम द पॉड and carries it through the straw and into your mouth. As you swallow, the scented air travels to your olfactory region where it lets your brain recognize the taste of the pod all while you are drinking plain water. म्हणजे एक प्रकारचा याला फ्लेवर दिलेला आहे आणि या फ्लेवर देण्याच्या माध्यमातून थोडीशी साखर म्हणजे पाण्याला थोडीशी गोडी दिलेली आहे. आणि या ॲरोमायुक्त पाण्यातून तुम्हाला काही न्यूट्रियंट देण्याची काही व्यवस्था केलेली आहे का? आणि साखरेचा थोडासा गंध, ॲरोमाचा गंध या अनुषंगाने मेंदूला थोडं प्रोत्साहित करून पाणी जास्तीत जास्त शरीरात जावं, तथापि ते साखरयुक्त नसावं अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. असं म्हणलं तर काही हरकत नाही असं मला या निमित्ताने सांगायचं आहे. यामधले तज्ज्ञ काय म्हणतात ते आपण पाहूया. आवर ब्रेन परसिव्ज टेस्ट्स अँड स्मेल्स टुगेदर. इफ द ड्रिंक स्मेल्स गुड म्हणजे आपण जे पाणी पितोय त्याचा वास जर चांगला आला, आवर ब्रेन परसिव्ह इट ॲज हॅविंग अ गुड टेस्ट, मेकिंग इट सीम स्वीटर ऑर मोर flavorful. While we might enjoy it, it does not lead to any change in satiety. अशा प्रकारचं ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तथापि या ॲरोमा फ्लेवर्ड पाण्याची किंमत काय आहे ते आपण बघूया. प्राईस ऑफ प्रीमियम एअर अप बॉटल्स 650 मिलीलिटर ते 1 लिटर ह्याची भारतातील किंमत आहे 37.99 म्हणजे 38 ते 52 युरो म्हणजे 4000 म्हणजे 4100 रुपये ते
ते 5,583 म्हणजे 5,600 रुपये अशी याची किंमत आहे. आता हे जे स्टँडर्ड ॲरोमा फ्लेवर्ड स्टार्टर बॉटल्स आहेत त्याची भारतातील किंमत आहे 2800 ते 5,000 रुपये. आता हे ॲरोमा फ्लेवर्ड पाण्याला महत्त्व कशामुळे आलेलं आहे, तर ज्या सेलिब्रिटी आहेत म्हणजे मोठी मोठी माणसं ज्यांना आपण सेलिब्रिटी ज्याला आपण फार मोठं समजतो त्याच्यामध्ये आहे जे ॲरोमा फ्लेवर वॉटर वापरतात त्याच्यामध्ये हेनरी कॅविल आहे, किम कर्दर्शन आहे आणि हॅली बेरी आहे. या आणि स्पोर्ट्स क्षेत्रातील टेनिस असेल, क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, चायनीज, त्याच्यानंतर बॅडमिंटन क्षेत्रामध्ये ज्या देशांचा दबदबा आहे, जपान असेल, कोरिया असेल, त्या लोकांच्या म्हणजे त्या स्पोर्ट्स पर्सन क्रीडापटू आहे त्यांच्या हातात ह्या ॲरोमा फ्लेवर्डच्या बाटल्या पाहिल्याचं लोकांचं म्हणणं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आणखी अभ्यास करायला गेलं तर जनरेशन झीला काय आवडतं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न न केलेला चांगला. त्यांचं हेअरस्टाईल असेल, त्यांचे कपडे असतील, त्यांचं त्याच्यानंतर वेशभूषा, केशभूषा, अंगभूषा, चालण्याची पद्धत, पायातील बूट, चपला, त्याच्यानंतर गॉगल, ॲक्सेसरीज, हातातलं ब्रेसलेट, गळ्यातलं काय असेल ते, बाईक, गॉगल, टोपी या सगळ्यांच्या भानगडीत न पडलेलं चांगलं. परंतु जनरेशन झेड ही ॲरोमा फ्लेवर्ड पाणी वापरतं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे आपण असं म्हणतो की शरीराचं हायड्रेशन होऊ नये, म्हणजे शरीरातील पाण्याचा अंश कमी होऊ नये याच्यासाठी ही जी एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये थोडासा सुगंध आहे, ज्याच्यामध्ये थोडीशी साखर आहे आणि जी शरीराला डिहायड्रेट होण्यापासून वाचवतं, म्हणून आम्ही ॲरोमा फ्लेवर्ड पाणी पितो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे तर असू द्या, आपल्याला काय घेणं देणं. आपण तर वाळा घालून शुद्ध नैसर्गिक सुगंधी असं पाणी पिणारी माणसं आहोत. आपण गाळलेलं पाणी पिणारी माणसं आहोत. आपण पाण्यामध्ये असं पाणी पिणारी माणसं आहोत की जे पाणी अत्यंत थंड आहे, गार आहे, शरीराला पोषक आहे. आणि पाणीयुक्त शरबत असेल, त्याच्यानंतर सुधारस असेल, त्याच्यानंतर इतर काही शरबतं असतील, ते सगळं पिणारी माणसं आहोत. उन्हाळ्यामध्ये ह्या सर्व शरबत असतील, म्हणजे लिंबू शरबत असेल, निरा असेल, कोकम शरबत असेल, त्याच्यानंतर सोलकढी असेल, ताक असेल, या विविध लिक्विड फूड आपण ज्याला म्हणतो, द्रव पदार्थांना खूप महत्त्व येतं आणि गृहिणी हौसेने मौजेने ते करतात. पन्हं असतं कैरीचं, वाटलेली डाळ असते, या सगळ्या गोष्टींना चैत्र प्रतिपदा पाडव्यापासून पुढील चैत्र नवरात्र, रामनवमी असेल, हनुमान जन्मोत्सव असेल, या सगळ्या कालावधीमध्ये चैतन्य आणि यांना प्रोत्साहन ऊत आलेलं आपल्याला पाहायला मिळतो, जे आपल्या शरीराला, आपल्या अंगाला, आपल्या जगण्याला, आपल्या संस्कृतीला महत्त्वाचं आहे. ते सगळं आपल्या खाण्यात आणि पिण्यातसुद्धा आलेलं आहे. हे जनरेशन झेडला माहीत आहे का नाही हे मला माहीत नाही, पण जनरेशन झेड ॲरोमा फ्लेवर्ड वॉटर, पाणी पण म्हणत नाही, जल म्हणत नाही, नीर म्हणत नाही, तोय म्हणत नाही, ॲरोमा फ्लेवर्ड वॉटर असा मी उल्लेख करतो, जे आत्ता लोकप्रिय होत आहे, जमान्यामध्ये गाजत आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, परंतु तुम्हाला माहिती व्हावं म्हणून हा मी विषय घेऊन आलेलो आहे, जेणेकरून तुम्हाला जनरेशन झेडमधल्या या पिण्याच्या सवयीबद्दल, म्हणजे पाणी पिण्याच्या सवयीबद्दल माहीत व्हावं. तुम्हाला ॲरोमा फ्लेवर्ड वॉटरबद्दल काय माहिती आहे, काय जाणून घ्यायचं आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओची लिंक तुमच्या आप्तेष्ट मित्रपरिवार, स्नेहीजन, नातेवाईक यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करा आणि त्यांना सांगा की ही जी पोस्ट केलेली आहे ती पोस्ट तुम्हाला वेगळ्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या एका चॅनलबद्दलची आहे. तुम्हीसुद्धा या चॅनलशी जोडलेले राहा. ते नक्कीच तुम्हाला धन्यवाद देतील असा मला विश्वास आहे. तेव्हा आपण
कुठेही पाणी पिणारी माणसं ते ॲरोमा फ्लेवर्ड वॉटर पिणारी जनरेशन झेड हा मोठा टप्पा काळाने पार पाडलेला आहे. काळाच्या दृष्टीने तो अत्यंत अत्यंत दुर्लक्षित अशा कालावधीचा आहे, परंतु आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा कालखंड त्यात समाविष्ट आहे. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.